नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, आरोग्य क्षेत्रातील होणारी प्रगती बघत असताना लातूरमध्ये आरोग्य क्षेत्रात कार्य करणारं मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचं कैलासवासी बबरुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय याची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. या महाविद्यालयात तसेच रुग्णालयामध्ये रुग्णांना वेगवेगळ्या आयुर्वेदाच्या सुविधा आणि उपचार पद्धती कशी आहे ही जाणून घेणार आहोत. नमस्ते, मी डॉक्टर रविकिरण नाईकवाडी काय चिकित्सा विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. या आमच्या विभागामध्ये संधिगत वात, त्वचा विकार, उच्च रक्तदाब, रक्तातील शुगर, अस्थमा अशा विविध आजारांवरती केरळी पद्धतीने पंचकर्म केले जाते. यामध्ये रुग्णांना व्याधीनुसार स्नेहन, स्वेदन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती, विरेचन इत्यादी पंचकर्म केले जाते. व तसेच काही रुग्णांमध्ये गरजेप्रमाणे मॉडर्न चिकित्सा पद्धती ही दिली जाते. त्यामध्ये रुग्णास अल्प दरामध्ये IV लावणे व बाकी इतर काही तपासण्या असतील जसे की CBC, रक्तातील शुगर, ECG, CRP इत्यादी व विविध अशा तपासण्या या अल्प दरामध्ये या आमच्या इथे केल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली फुलसुंदर शल्यतंत्र डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. आपल्या शल्यतंत्र विभागामध्ये भगंदर, मूळव्याध, पायलोनिडल सायनस,
तसेच बेंड असे किचकट आजारांवर मोफत कमी अल्प दरामध्ये इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने व तसंच मॉडर्न प्रकारे शस्त्रक्रिया पेशंट्सला उपलब्ध केलेली आहे. तसेच शरीरावरील विविध चरबीच्या गाठी, घामेच्या गाठी, डोक्यावरील आवाळ, खुरूप, परत खुरूप, स्तनाच्या गाठी हे अत्यंत अल्प दरामध्ये पेशंटला शस्त्रक्रियेद्वारे काढून दिले जातात. तसेच विविध पोटांचे विकार जसे की दीर्घकालीन पोटांचे विकार जसे की पोट साफ न होणे, मूतखड्याचा आजार अशा विविध आजारांवर आयुर्वेद पद्धतीने उपचार दिला जातो. नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, MD कौमार भृत्य विभागामध्ये कार्यरत आहे. आमच्या या विभागामध्ये बालकांमध्ये होणारे विविध विचार, बालकांमधील पंचकर्म, तसेच बालदमा आणि बालकांमध्ये होणारे जे बालपक्षाघात आहेत त्यावरती इथं आयुर्वेदिक उपचार केले जातात, अल्पदरामध्ये उपचार केले जातात. तसेच बालकांमध्ये जे होणारे क्रोनिक डिसीज म्हणजे जुनाट सर्दी, जुनाट आजार आहेत त्यावरती आपण इथं चिकित्सा केली जाते या ठिकाणी. त्याच पद्धतीनं आपल्या इथं षष्टिशालिक पिंडस्वेद, बालकातील पंचकर्म, मात्राबस्ती अशा पद्धतीनं आपण विविध प्रकारच्या उपचाराची सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे. तसेच बालकांमध्ये मस्तिष्क आणि बुद्धी वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन आपल्याकडे उपलब्ध आहे. अल्पदरामध्ये सुवर्णप्राशन दिलं जातं बालकांना. बालकांमधील हवामानामध्ये जे बदल झाल्यामुळे जे विकार होतात त्यासाठी ॲलर्जिक जे आजार आहेत त्या कमी होण्यासाठी आपल्याकडे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा, तसेच निमोनिया, टायफॉइड, डेंग्यू यासाठी पण आपल्याला आधुनिक व आयुर्वेदिक चिकित्सा आपल्याकडे उपलब्ध आहेत. नमस्कार, मी वैद्य निलिमा नंदनवानकर, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून आहे. या विभागामध्ये स्त्रियांचे मुख्य आजार जसे अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून लाल जाणे, मूल न होणे, पाळीमध्ये पोट दुखणे किंवा पाळी अनियमित येणे या सर्व आजारावर आमच्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा दिली जाते. यासोबतच पंचकर्म तसेच योनी धावन, योनी पिचू, उत्तर बस्ती यासारखे विशेष उपचार इथे केले जातात. तसेच स्त्रीला दिवस राहण्यासाठी व दिवस राहिल्यानंतर गर्भसंस्कार सुद्धा या ठिकाणी केले जातात. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर सुषमा नार्लेवाड. मी रोगनिदान एवं विकृती विज्ञान विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आमच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट जसे की रक्त, लघवी तपासणी, शुगर तपासणी या सर्वच टेस्ट अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध आहेत. नमस्ते. हा नेत्ररोग व कान नाक घसा विभाग आहे. मी डॉक्टर सुनील वालेवाडीकर विभाग प्रमुख आहे या विभागाचा. या नेत्ररोगामध्ये डोळ्याचा नंबर काढणे, काचबिंदू, मोतीबिंदू, नासूर अशी याची तपासणी व चिकित्सा दोन्ही प्रमाणात या ठिकाणी होते. तसेच जुनाट सर्दी, हेडेक, सारखे डोके दुखणे, मायग्रेन, दातांचे विविध आजार त्यावर विविध आयुर्वेदिक चिकित्सा, नस्य व इतर ट्रीटमेंट या विभागामध्ये होते. लेट PV काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, शालिषष्टिक पिंडस्वेद, कटिबस्ती, हृदबस्ती, मन्नाबस्ती ही कर्म 25 वर्षाचा अनुभव असलेले कुशल स्टाफ, पुरुषांसाठी मेल स्टाफ आहे, लेडीजसाठी फिमेल स्टाफ आहे. या सर्वांच्या मदतीने आजपर्यंत हजारो रुग्णांनी दरवर्षी पंचकर्माचा लाभ घेऊन स्वस्थ झालेले आहेत. आणि जे रुग्ण आहेत ते प्रत्येक वर्षी वसंत ऋतूमध्ये वमन करतात, शरदामध्ये विरेचन करतात आणि बस्ती ही वर्षा ऋतूमध्ये केली जाते. याचा अनुभव घेऊन रुग्ण हा प्रत्येक वर्षी स्वस्थ राहतात आणि दरवर्षी पंचकर्म करतात. नमस्कार, मी वैद्य मिलिंद कांबळे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि रोगी व्यक्तींचे रोग हे दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. तर हे प्रयोजन साध्य करण्यासाठी पंचकर्म हा आयुर्वेदाचा आत्मा म्हणून गणला येतो. कारण आयुर्वेदामध्ये पंचकर्मांनी जे दोष आहेत हे पूर्णतः शरीराच्या बाहेर निर्हरण केले जातात. त्याच्यामुळे पुन्हा व्याधींची उत्पत्ती होत नाही. म्हणून अपुनर्भव चिकित्सा ही पंचकर्मांनी साध्य होते. तर पंचकर्मामध्ये 5 कर्म मुख्यतः येतात. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य या प्रमुख 5 कर्मांचा अंतर्भाव होतो. तर याबद्दल थोडक्यात माहिती बघू.
वमन म्हणजे जे काही दोष आहेत उलटी वाटे शरीराच्या बाहेर काढणे. विरेचन म्हणजे पित्तादी दोष हे लूज मोशन वाटे शरीराच्या बाहेर काढणे. बस्ती म्हणजे औषधी सिद्ध एनिमा किंवा जो औषधी सिद्ध तेल आहे यांचा बस्ती दिला जातो. त्याच्याने वातावरची सर्वात श्रेष्ठ चिकित्सा सांगितली जाते. ही बस्ती ही बाल, वृद्ध आणि लहान बाळापासून ते वार्धक्यापर्यंत सर्वांना दिली जाते. ही निर्व्यापद असते. सोबत नस्य चिकित्सा ही शिरोभागाची म्हणजे मानेच्या वरचे निर्माण होणारे सर्व विकारांवरती नस्य चिकित्सा केली जाते. सोबत रक्तमोक्षण म्हणजे रक्तातली वाढलेली जी काही दोष आहेत तर ते जळू असेल, प्रच्छान असेल, सिरावेद असेल याद्वारे रक्ताचे जे व्याधी आहेत ते दूर करण्यासाठी रक्तमोक्षण ही चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली आहे. सोबतच काही विशेष चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णित केलेली आहेत. जसं की कटिबस्ती आहे, मन्याबस्ती आहे, रुद्बस्ती आहे, शालिशिष्टिक पिंडस्वेद आहे, वालुका स्वेद आहे, सोबत पत्रपटुली स्वेद आहे, पिशिंचिल आहे. या सगळ्या विशेष कर्मांचा अंतर्भाव पंचकर्मामध्ये होतो. नमस्कार, मी डॉक्टर आनंद पवार, डीन मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, कैलासवासी BV काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय लातूर. आमचे महाविद्यालय 2000 पासून सद्यस्थितीपर्यंत कार्यरत आहे. या महाविद्यालयाची सर्व धुरा त्याची प्रशासकीय जबाबदारी ही आदरणीय सहकार महर्षी माजी मंत्री श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यावर आहे. त्यांच्या सूचनेनुसार या महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड मागील वर्षांपासून सुरू आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षी नीटद्वारे पास होऊन 60 विद्यार्थी प्रवेश घेतात. अशा प्रकारे सध्या 5 बॅचेसमध्ये आमच्याकडे 300 विद्यार्थी BMSचं शिक्षण घेत आहेत. त्यासोबतच शरीररचना या विभागामध्ये प्रतिवर्षी 4 विद्यार्थी प्रवेशित होतात. आमच्या या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विभागाद्वारे त्यामध्ये काय चिकित्सा मेडिसिन असेल, सर्जरी विभाग असेल, ENT कान नाक घसा हा विभाग असेल, बालरोग विभाग असेल किंवा स्त्रीरोग विभाग आणि पंचकर्म विभाग याद्वारे रुग्णांना अल्प दरामध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या सुविधा विशेषत्वाने आयुर्वेद परिप्रेक्षाने त्यासोबतच आधुनिक शास्त्राच्या देखील चिकित्सा उपलब्ध करून दिल्या जातात. आमच्या या महाविद्यालयामध्ये तज्ञ अशा प्रकारचे सर्व डॉक्टर्स उपलब्ध आहेत. या महाविद्यालयामध्ये विशेषत्वाने दीर्घकालीन आजारांवर ज्यामध्ये लकवा असेल, सांध्यांचे मणक्यांचे विकार असतील, दीर्घकालीन त्वचा विकार असतील, त्यासोबतच मूळव्याध, अर्श, भगंदर अशा प्रकारचे विकार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतील, थायरॉइडचे विकार असतील, मूल न होणे, वंध्यत्व असेल किंवा लहान मुलांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जन्मजात विकृती असतील, या सर्व आजारांवर चिकित्सा केल्या जातात. त्यासाठी केरळीयन औषधोपचार या ठिकाणी दिले जातात. त्यासोबतच पंचकर्माच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा ज्यामध्ये केरळीयन प्रक्रियांचा उपयोग केला जातो आणि विशेषत्व सर्व केरळीयन प्रकारची तेल, औषधं आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे पंचकर्मामध्ये षष्टिकशाली पिंड असेल, अभ्यंग असेल, स्वेदन असेल, शिरोधारा असतील, नस्ते असतील, म्हणजे थोडक्यात असं आहे की आयुर्वेद शास्त्र एक परिपूर्ण शास्त्र आहे. आजाराचा समूळ नायनाट करण्यासाठी आपल्या सर्वांना आयुर्वेद शास्त्राचं पालन करणं गरजेचं आहे. ज्या ज्या आजारांमध्ये आधुनिक शास्त्राची चिकित्सा केली जाते त्या आजारासोबत आयुर्वेदिक औषधे किंवा चिकित्सा घेण्यास सोपी आहे. त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. आणि आजाराला पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर आयुर्वेदामधली शोधन चिकित्सा जी पंचकर्मे आहे त्याचाही उपयोग सर्व रुग्णांनी केला पाहिजे. या महाविद्यालयाच्या वतीने मी असे आवाहन करतो की गरीब जे गरजू लोक आहेत, ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, अशा लोकांनी नक्कीच या महाविद्यालयामध्ये यावे. आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चॅरिटीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयास करू. धन्यवाद.